या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे गणिते कसे सोडवायचे हे पाहणार आहोत। गणित क्रमांक 1 1/3 बरोबर किती हा इथं आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे आणि हा आपल्याला सोडवायचा आहे। 3 नी काय करायचं आहे, 1 ला भाग द्यायचा आहे। 3 नी 1 ला भाग जात नाही म्हणून काय करायचं, इथं 0 लिहायचं आणि इथं 0 दिल्यामुळे वर काय येणार 0.। आता 3 नी 10 ला भाग द्यायचा, 3 त्रिक 9, 10 वजा 9 1, पुन्हा 0 घ्यायचा, पुन्हा 3 नी भाग द्यायचा, 3 त्रिक 9, पुन्हा 1 राहणार, हा 3 3 वाढत जाणार। जेव्हा हा असा अंक वाढत जातो त्याचं लेखन 0.3 बार असं केल्या जाते। आपलं उत्तर येणार इथं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। गणित क्रमांक 2 4/3 बरोबर किती। 3 नी काय करायचं आहे, 4 ला भाग द्यायचा आहे। 3 1 3, 4 वजा 3 1। आता 3 नी 1 ला भाग जात नाही, मग इथं काय करायचं 0 द्यायचं आणि इथं 0 दिल्यामुळे वर काय येणार दशांश पॉइंट येणार, 3 त्रिक 9, 10 वजा 9 1, पुन्हा 3 नी 1 ला भाग जात नाही म्हणून इथं 0 लिहायचा, 3 त्रिक 9, पुन्हा 10 वजा 9 1। येथे हा 3 वाढत जाणार म्हणून याचं लेखन कसं करतात, 1.3 बार। आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे।